युवा एक युवागिरीशी रिलेटेड चॅनल आहे आणि ह्या चॅनलमध्ये एक शौर्य अशी गाथा येते ज्यामध्ये कथा हीच त्याचा हिरो आहे आणि दुसरा हिरो असणार आहे तो आवाज आणि जो तुमचा आहे. तर त्यासाठी खास प्रिपेरेशन अशी काय नाही, प्रिपरेशन असं नाही. आपल्याकडे जी शौर्यगाथा आहे ती महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांच्या निवडक कथांमधलं शौर्य आहे आणि ती आज झी युवा तरुणांसाठीची मालिका आहे आणि तो चॅनलच तरुण वर्गासाठी आहे. पण त्यांच्याकडे सुद्धा असा कार्यक्रम की जो त्या तरुणांबरोबर त्यांचे आईवडील ह्या सगळ्यांना जोडेल कार्यक्रम अशी त्याची संकल्पना आहे. आज आपल्याकडे जेव्हा शौर्य किंवा शौर्यगाथा आपण म्हणतो तेव्हा आपल्याकडे फक्त आपण इतिहासातच जाऊ शकतो. पण आजच्या काळातले जे हिरो आहेत खरं तर ते आजचे आपले पोलीस आहेत. कारण आज शेवटी कायदा म्हणजे लिहिलेला कायदा, त्याचं पालन करणारे सगळे नागरिक आणि त्याचं रक्षण करणारे पोलीस असा तो त्रिकोणी कारभार आहे. जेवढी जबाबदारी आपली कायदा पालन करण्याची आहे तेवढीच त्यांची रक्षण करण्याची आहे. तर नकळत ही जबाबदारी आपल्यावर सुद्धा आहे की आपण सुद्धा कायदा पाळला पाहिजे. पण असं सहसा होत नाही आणि म्हणून पोलिसांच्या कथा जेव्हा आजच्या तरुणांसमोर येतात तेव्हा त्यातनं अनेक गोष्टी त्यांना शिकता येतील. आजच्या नव्या पिढीत तर सिग्नल तोडला म्हणजे काही फार होत नाही अशी शिकवण तरुणांना दिल्यासारखी सिग्नल तोडतात किंवा आज पान खाऊन इथे टाकलं हे अशा गोष्टी आपण सहज करतो. ह्याला कायदा आहे हेच खरं तर आजच्या तरुणांना माहिती नाही. तर नव्याने गुन्हा काय, गुन्हेगार काय, पोलीस काय हे घटक जर लोकांसमोर आले आणि मला वाटतं इतक्या वास्तवदर्शी कार्यक्रमातून तर ते आले तर ते जास्त अधिक चांगले भिडतील. नक्कीच. जसं आपण बोललो की ह्या आधी क्राईम स्टोरीज दाखवायचं म्हटलं की त्याच्यामध्ये एक अलर्टनेस दाखवला जायचा आणि समाजामध्ये एक पॅरानॉइड होण्याची किंवा स्किझोफ्रेनिया होण्याची वृत्ती निर्माण होत होती. इथे गाथा आहे त्याचं एक दुसरी बाजू दाखवली जाते जिथे तुम्ही थोडा लेडबॅक शांत राहून रिलॅक्स होऊन अभिमान करू शकता अशी ही कथा आहे. तर हा प्रश्न तुम्हाला नाही आणि आपण जसं म्हणतो की एखादी कथा आली तर त्यातला ही घटना घडली होती, चार्ल्स सोबराजला धरलं होतं, इसाक बागवान त्यांनी हे घडवून आणलं होतं किंवा विश्वास नांगरे पाटील हे ताजमहालमध्ये 26/11 घुसले होते. हा तर आपल्या समोरचा इतिहास नाही म्हणता येणार, ही तर आपल्या समोरची माहिती आहे आणि ती जेव्हा इतक्या खरेपणानं लोकांसमोर येते तेव्हा त्याचा एक प्रभाव आहे आणि ह्या प्रभावामध्ये माझा आवाज सहभागी आहे ह्याचा एक वेगळा आनंद आहे. मला नेहमी आताशा लोक असं म्हणतात की फार उपदेश तुम्ही करत जाऊ नका, पण अशा प्रकारचा उपदेश खरंच मलाही करायला आवडेल की आपण आपल्या पोलिसांकडे आयकॉन्ससारखं पाहिलं पाहिजे. नक्कीच. जसंच दबंग आणि सिंघमचा जमाना आहे जिथे पोलीस ही कथा ही इतकी अतिरंजित करून दाखवली जाते की खरं काय आणि खोटं काय ह्याच्यातली ती थिन लाईनच निघून गेली आहे. तर ही शौर्य त्याच्यापेक्षा काय वेगळी असणार आणि कशी हेच मला म्हणायचं होतं ना की अतिरंजित करून खरं तर अनेक कार्यक्रम टी व्हीवर चालतात क्राईम किंवा पोलिसांना धरून, पण ते जर अतिरंजित केले तर ते खरे न वाटता खोटे वाटायला लागतात. म्हणजे जसे आपल्या हिंदी सिनेमातले पोलीस हे खोटे अशा खरं तर वाटतात कारण ते इलॉजिक त्याच्यामध्ये इतकं असतं. तर म्हणून माझं असं म्हणणं होतं की म्हणून मी अनेक प्रश्न विचारले जेव्हा ते माझ्याकडे आले की तुमचा आवाज पाहिजे की नाही पण हे खरं आहे का, मग तुम्ही हे दाखवणार आहात कसं. मग त्यांनी मला एक ट्रेलर दाखवलं, ते इतकं खरं होतं किंवा रिसर्च दाखवला की प्रत्येक गोष्टीसाठी मग प्रत्येक आता झेंड्यांची गोष्ट घेतली इन्स्पेक्टर झेंड्यांची तर त्यांची मुलाखतही त्याच्यात येणार आहे किंवा त्यांच्याकडनं केसच्या बाबतीत इनपुट घेतले जाणार आहेत. तर हा जो खरेपणा आहे हा खरं तर मला सगळ्यात जास्त भावला आणि म्हणून हे करायचं ठरलं खरं. थँक्यू सो मच. थँक्यू.